सन 1757 अब्दालीने दिल्लीत प्रचंड लूट केली होती. अफगाणांना सामोरं जायचं सामर्थ्य भारतात फक्त मराठ्यांमध्येच होतं. कंधारला परतणाऱ्या अब्दालीचा मराठ्यांनी पाठलाग केला. रघुनाथराव, मल्हारजी होळकर आणि दत्ताजी शिंदे लाहोर ओलांडून पेशावरपर्यंत गेले. अटकच्या किल्ल्यावर भगवे झेंडे चढले. 800 वर्ष पारतंत्र्यात खितपत पडलेला हा सिंधू नदीचा प्रदेश स्वराज्यात दाखल झाला. महाराजांचं सिंधू नदी ते बंगालच्या उपसागरापर्यंत हिंदवी स्वराज्याचा विस्तार करायचं स्वप्न पूर्ण झालं. या प्रांताच्या सुरक्षेची जबाबदारी पेशव्यांनी शिंदेंकडे दिली. दत्ताजी शिंदेंनी तिथे आपले चुलत बंधू साबाजी शिंदे यांना नियुक्त केले. या प्रांताची व्यवस्था लावून आणि साबाजी शिंदेंना सर्व निर्देश देऊन दत्ताजी शिंदे आपल्या नवीन कामगिरीवर निघाले.